खूप लोकांचं असं असतं की मी माझा आवाज रेकॉर्ड केलेला ऐकला, किती घाण आवाज आहे. तर असं का होतं की फोनवरचा स्वतःचाच आवाज खूप घाण वाटतो, आणि जर एकदा हे कळलं की आता मला माझा आवाज आवडत नाही किंवा त्यातल्या एक दोन गोष्टी आयडेंटिफाय केल्या, तर तो बदलता येतो का? तुम्ही जेव्हा स्टुडिओत रेकॉर्ड करता तुमचा आवाज, तेव्हा तुमचा मायक्रोफोन काय फ्रिक्वेन्सी, हे थोडंसं टेक्निकल आहे. तुमचं अकॉस्टिक काय, बिकॉज तुमच्या प्रत्येक रूमचं एक ॲब्सॉर्प्शन असतं, रिफ्लेक्शन असतं, त्याच्यानुसार आवाज चेंज होतो. मी एखाद्या रिकाम्या फ्लॅटमध्ये गेलो तर आवाज घुमतो, ज्याला आपण रिव्हर्बरेशन म्हणतो. बाथरूममध्ये गायला का भारी वाटतं लोकांना? बाथरूममध्ये गेल्यावर सगळे श्रेया घोषाल आणि शंकर महादेवन सर होतात का? कारण घुमलेला आवाज हा ह्युमन बिंगला आवडतो. माझ्या आवाजाला घुमारा मिळणं, हेच जर मी नॉर्मल याच्यात आलो तर माझा आवाज मी ऐकूच शकणार नाही. तुमच्या माईकच्या फ्रिक्वेन्सी कशा कॅच करतायत, तुमच्या आवाजातल्या ओरिजिनल फ्रिक्वेन्सी किती घेतायत, स्वतःच्या किती ऍड करतायत, आणि तुमच्या रूमचं अकॉस्टिक काय, ॲब्सॉर्प्शन, रिफ्लेक्शन, ह्याच्यानुसार तुमच्या आवाजावर परिणाम होत असतो. सो त्याचा परिणाम म्हणून लोकांना असं वाटतं. पण खरं सांगायचं तर उत्तम अकॉस्टिक आणि उत्तम माईकवर जर तुम्ही रेकॉर्ड केलं असेल तर तो आवाज तुमचा खरा आहे. ऍक्च्युली तो वेगळा नाही येते, कारण तो अकॉस्टिक ट्रीटमेंट केलेल्या रूम मध्ये रेकॉर्ड केलाय ना. बाहेरच्या जगात कधीतरी हॉल असतो, कधीतरी काय अनेक गोष्टी ना, काचांच्या इथे तुम्ही रिफ्लेक्शन्स तुम्हाला जास्त मिळतात. सो डिपेंड, प्रत्येका ठिकाणची जिओग्राफिकल एवढ्या वेगवेगळ्या गोष्टी असतात, त्या कळत नकळतपणे तुमच्या आवाजावर परिणाम करत असतात. म्हणून स्टुडिओत येणारा आवाज हा खरा आवाज, ह्याच्यात ओरिजिनल फ्रिक्वेन्सी तुम्हाला नाही येत. आता मला साधारण लक्षात आलं की असा आवाज आहे, तर तो बदलता येतो का मला माझा आवाज? प्रत्येक प्रकारात मी आवाज माझा बदलून वापरू शकत नाही, मग त्याला एक प्रकारचं मॉड्युलेशनच झालं. तर मी दाखवलं ना, आता मी शेवटी माझा आवाज बदलूनच ई लर्निंगची कामं करतो. मी ई लर्निंग असं कंट्रोल+N ने नाहीच ना करणं, कंट्रोल+N ने हा मी आवाज बदललाच ना, कारण मला माहिती आहे माझा ओरिजिनल आवाजामध्ये नेझल पण आहे. मग हा नेझलपणा व्हॉइस ओव्हर मध्ये त्रास देऊ शकतो.